माझा सर्वप्रथम राज्य सरकारला हा सवाल आहे की एस टी कर्मचाऱ्याला अजून किती वेळा रस्त्यावरती उतरावं लागेल तेव्हा राज्य सरकारचं समाधान होईल। आजचं राज्यभरामध्ये जे आंदोलन आहे ते आम्हाला 6,500 रुपये मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी जी ऐतिहासिक वेतनवाढ दिली त्या 6,500चे 5 हप्ते दिले, परत बंद करण्यात आले। परत मागच्या दिवाळीच्या पूर्वी आम्ही कृती समितीच्या वतीनं आंदोलनाचा इशारा दिला, त्यानंतर परत एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी बैठक घेतली, त्यांनी ते हप्ते चालू केले, 2 हप्ते दिले आणि नंतर आता परत त्या हप्ते काढून घेण्यात आले। अशा प्रकारचं वागणूक किंवा लपंडाव सरकार आमच्याशी खेळतंय आणि म्हणून राज्य सरकारच्या विरोधात एस टी कर्मचारी अत्यंत प्रक्षुब्ध झालेला आहे आणि या संदर्भामध्ये तातडीनं ते 6,500 रुपये आमचे मिळावेत यासाठी राज्यभरात विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळा मध्यवर्ती कार्यशाळेवरती तीव्र निदर्शने केली जाणार आहेत। आज 12वीची परीक्षा चालू आहे, याचं भान एस टी कर्मचाऱ्यांना आहे। राज्यभरामध्ये आम्ही प्रवाशांची सेवा करत असताना विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही भूमिका घेऊन केवळ प्रवेशद्वारावरती आम्ही निदर्शने करतोय। जर सरकारने तातडीनं पेमेंट रिलीज केलं नाही तर मग मात्र हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आपल्या माध्यमातून आम्ही देतोय। सगळ्या संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत का? ज्या पद्धतीने गेल्या वेळेस सगळ्या संघटनेने मिळून हे आंदोलन आमची कृती समिती तर आहेच, कृती समितीने एकत्रित लढा देतोय, परंतु इमर्जन्सी परवाच्या 6 तारखेला जेव्हा पैसे विभागाला पाठवले त्याच्याबरोबर मेसेज पाठवले की हप्ता वगळून पगार करा, त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचं महिन्याचं बजेट कोलमडलं। खरं तर एस टी कर्मचारी काय इतका श्रीमंत नाही की हप्ता नाही मिळाला तरी त्याला ACS बाउन्स झाले, त्याचं बँकेमधलं त्याचं क्रेडिट डाऊन झालं आणि मग एस टी कर्मचाऱ्यांच्या मागच्या ज्या आत्महत्या घडलेल्या आहेत त्या केवळ आर्थिक अडचणीमुळे झालेल्या आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्हाला इतर कृती समितीला कॉल आम्ही उद्या दिलेलाच आहे, उद्या एकत्रित बसतोच आहोत, परंतु आजचं आंदोलन एस टी कामगार संघटनेने केलेलं आहे। मात्र एस टी कर्मचाऱ्याच्या आर्थिक विषयावरती कृती समिती हातात हात घेऊन एकत्रितपणे लढणार आहे निश्चितपणानं। या सगळ्या संदर्भात परिवहन मंत्र्यांशी चर्चा झाली का? त्यांच्याकडून काही उत्तर मिळालं का? माननीय ताटेसाहेब माझ्या शेजारी आहेत, आम्ही 6 तारखेला ज्या दिवशी कळलं त्याच दिवशी परिवहन मंत्री महोदयांना आम्ही मोबाईलवरती फोन केला। परिवहन मंत्री महोदयांनी 6 तारखेला सांगितलं की मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये आपले 120 कोटी रुपयाची जी फाईल आहे ती फाईल मी तातडीनं मंजूर करून घेतो आणि तातडीनं पेमेंट करतो। मंगळवार गेला, बुधवार गेला, आज गुरुवार आला तरी अजून ते पेमेंट झालं नाही। मोठ्या अपेक्षेनं परिवहन मंत्री महोदयांच्या निर्णयाकडे एस टी कर्मचारी डोळे लावून बसलेला आहे। माझी विनंती त्यांना अशी आहे की आज रात्रीपर्यंत त्यांनी पेमेंट रिलीज करावं। नाही तर पुढचा इशारा काय तुमचा? पुढचा इशारा हेच आहे की दरवेळेस आम्हाला तळतळ करावी लागते, रस्त्यावर यावं लागतं। आम्हाला माहिती आहे की 65 लाख लोकांना रोजचा आमचा प्रवास आम्ही देत असतो, सुरक्षित प्रवास देत असतो, तेव्हा सरकारने आमच्यावरती ती रस्त्यावरती यायची वेळ आणू नये, नाही तर एस टी कर्मचाऱ्यांची एकदा सटकली की काय होतं हे सरकारला माहिती आहे। समजने वाले को इशारा काफी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।